नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। नोबेल पारितोषिकाची भुरळ तशी अनेकांना असते। जागतिक स्तरावरील हा सर्वोच्च सन्मान आपल्याही वाट्याला यावा असे वाटण्यात तसे काही गैर नाही, परंतु असे सन्मान कर्तृत्वाने मिळत असतात। खरी कर्तृत्ववान माणसे अशा सन्मानांचा विचार करत नाही, सन्मानच त्यांच्या दिशेने चालत येतात। परंतु काहींना सन्मानाकडे धाव घ्यायची उत्कट इच्छा असते आणि त्यातूनच मग नसलेले कर्तृत्व फुगवून दाखवण्याचे प्रयत्न सुरू होतात। आमचे तात्या त्यापैकीचे। आपल्या एका चुटकीसरशी आपण जगातील संघर्ष थांबवू शकतो, हा त्यांचा प्रचंड आत्मविश्वास। त्यामुळे जगातील सगळी युद्धे मी थांबवतो आणि त्यासाठी मला शांततेचे नोबेल पारितोषिक मिळायला हवे, ही त्यांची अपेक्षा। त्यांच्या या अपेक्षेला पहिली टाचणी लावली ती रशियाच्या पुतीन यांनी। 2 दिवसात रशिया युक्रेन युद्ध थांबवण्याची वल्गना करणाऱ्या तात्यांना साध्या फोनवरील संभाषणासाठी तासभर तात्काळ ठेवणाऱ्या पुतीन यांनी आपल्या लेखी तात्यांची किंमत काय हे दाखवून दिले। त्यानंतर तात्यांनी अनेक इशारे दिले, धमक्या दिल्या, परंतु पुतीन काही ऐकायला तयार नाही। दरम्यानच्या काळात तात्यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष आपणच थांबवल्याचे घोषित केले होते, परंतु नंतर त्यांना आपले विधान बदलावे लागले। तिकडे तात्यांच्या शब्दांबाहेर नसलेल्या इस्रायलने अलीकडील काळात गाझावरील हल्ले अधिकच तीव्र केले आहे। त्यात रोज 500 लोकांचा बळी जातोय। तात्यांच्या डोळ्यात देखत जागतिक शांततेची ऐसी तैसी होत आहे आणि तात्यांना काहीच करता येत नाही। त्यामुळे तात्यांची चिडचिड अधिकच वाढली आहे। पुतीनने आपले ऐकले नाही तर रशियावर अधिक निर्बंध लागू करण्याची धमकी त्यांनी दिली आहे। त्याच वेळी झेलेन्स्की देखील आपले ऐकत नसल्याची खंत ते व्यक्त करतायत। चीन समोरही तात्यांना नमते घ्यावं लागते। एकूणच सध्या तरी तात्यांच्या मनासारखे काहीही होत नसल्याने त्यांची चिडचिड वाढल्याचं दिसतंय। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।